नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्याची विविध दालनं या माध्यमातून खुली होत आहेत आणि गेल्या 25 वर्षात किती वैविध्यपूर्ण लिखाण झालंय याची ही एक साक्ष आपल्या साहित्य रंगच्या माध्यमातून आपल्याला मिळते. खरं तर लेखन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, वैचारिक लेखन असा सगळा विचार करत असताना एक अभ्यासक असाही विचार लेखनातनं होतो. म्हणजे संशोधनात्मक लेखन आणि तेही आपल्या लोकपरंपरेला धरून केलेलं लेखन असंही खूप मोठ्या प्रमाणावर झालंय आणि त्यातला एक अतिशय महत्वाचा लेखक म्हणून आज आपण निमंत्रित केलंय लेखक डॉक्टर मुकुंद कुळे यांना. मुकुंद, स्वागत आहे. नमस्कार. 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 आणि लोककलेच्या अभ्यासाबरोबरच विविध पद्धतीने आपल्या लोकपरंपरांचा विचार तुझ्या लेखनातनं आलेला आहे आणि त्याचाच एक धांडोळा आपल्या या कार्यक्रमात आपण घेणार आहोत. आणि असंच एक समकालीन नाव म्हणता येईल, कवयित्री निरुपमा महाजन या देखील आपल्या बरोबर आहेत. निरुपमा, नमस्कार. तुमचंही स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आपल्या या सगळ्या प्रवासामध्ये अतिशय महत्वाचा एक दुवा ज्यांना म्हणता येईल ते म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक, शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे आपल्या बरोबर आहेत. नीलमताई, स्वागत आहे आपलं सुद्धा. खरं तर सण, उत्सव, परंपरा या सगळ्याच्या बरोबरीने आपल्याकडे हे लेखन झालेलं दिसतं आणि एका काळाकडनं दुसऱ्या काळाकडे संक्रमित होताना सुद्धा दिसतं. विशेषतः या सणासुदीच्या दिवसात आपण बघतोय की आपल्याकडनं आलेल्या परंपरांचा उल्लेख आपल्या लेखनामध्ये सातत्याने झालेला दिसतो. आणि म्हणूनच मला वाटतं नीलमताई, आज मुकुंद आहे तर आणि निरुपमा आहे, त्या दोघांच्याही लेखनाच्या दृष्टीने आपल्याला एक वेगळा विषय आज पुन्हा एकदा उलगडता येणार आहे. आपण त्यांचं स्वागत करावं दोघांचं अशी मी विनंती करते. डॉक्टर मुकुंद कुळे आणि निरुपमा महाजन, आपण सातत्याने हे म्हणत असतो की एका अर्थाने साहित्य हे कालातीत असतं. कोणत्या काळातलं ते साहित्य आहे याच्यापेक्षाही काय भावना आणि काय प्रकारचा सगळा संदर्भ आहे त्याच्यामधून जो काही आविष्कार होतो तो अनेक वेळेला आपल्याला परत परत त्याच अनुभवांशी जोडून देतो. हे साहित्याचं सामर्थ्य आहे, हे आपण सगळेजण जाणतोच. हे सगळ्या साहित्याचा अभ्यास करत असताना एक काही मुद्दे असे लक्षामध्ये आले की साहित्य संमेलनं होतात, परिसंवाद होतात, बऱ्याचशा पुस्तकांची प्रकाशनं होतात, पण त्या प्रकाशनाच्या निमित्ताने चर्चा जी होते ती प्रासंगिक असते किंवा त्या त्या काळाचा फक्त संदर्भ त्याला असतो. अनेक प्रमाणे जरी नवीन कथा, कादंबऱ्या, नवीन साहित्याचं एक स्वागत होत असतं, त्याला पुरस्कार वेगवेगळे मिळत असतात, पण या सगळ्याचा मिळून एक कालौघ किंवा काही काळामध्ये काय घडलं याच्यावरती फारसं लक्ष दिलं जात नाही किंवा लक्ष देता येत नाही अनेक कारणामुळे. आता उदाहरणार्थ 2000 सालानंतर आता आज आपण 25 वर्ष झाली, म्हणजे किती मोठा काळ लोटलेला आहे म्हटलं तर. आपण पाठी वळून बघतो तर 1900 पासून 1925 पर्यंत केवढा बदल झालेला आपल्याला दिसतो. आणि तसाच आपल्याला जेव्हा इतिहास घडत असतो त्यावेळेला आपल्या आसपास इतिहास घडतो याचं काही वेळेला जाणीव तेवढी राहत नाही का काय असं वाटतं, किंवा इतक्या वेगाने घटना घडत असतात की त्या वेगामुळेच आपण स्वतःचे विचाराची पुंजी आणि स्वतःचे अनुभव आणि स्वतःचं कुटुंब, स्वतःचा संदर्भ असं जसं वारकऱ्यांनी गाठोडं घट्ट धरलेलं असतं हरिनाम घेत असताना, तसं कुठेतरी आपला तो प्रवास चाललेला असतो असं वाटलं. आणि विशेषतः ग्लोबलायझेशन नंतर, जागतिकीकरणानंतर माध्यमांचंही जागतिकीकरण झालं आणि या जागतिकीकरणामध्ये आपल्या आसपासचा परिसर बदलला, शहरांचे चेहरे बदलले, तीर्थक्षेत्रांमध्ये सुद्धा डिजिटल वारीसारख्या वारी व्हायला लागल्या. त्याचबरोबर थिंक ग्लोबली आणि ऍक्ट लोकली हे विचार व्हायला लागले. दुसरं परिमाण जागतिक स्तरावरती आणि इकडेही आलं भारतामध्ये, आणि ते म्हणजे बदलत्या समाजातल्या स्त्रीनी स्वतःला व्यक्त करायला जी सुरुवात केली त्यामधला 1975 साली आलेला स्त्री मुक्तीचा विचार जो होता तो हळूहळू स्त्रीवादाकडून विकासाकडे आणि तिथून महिला सक्षमीकरणाकडे जाताना आपल्याला दिसला. आता प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये गावगाडा जो होता, जी बलुतेदारी होती ती सुद्धा फार वेगाने बदलत गेली, आणि मग गावची संस्कृती, लोकसंस्कृती आणि आपले भावबंध याचा संबंध काय याच्यामध्ये आपण गुंतताना दिसलो. म्हणून आपल्याला दिसतं की एक संयुक्त कुटुंबाचं स्वप्न बघता बघता विभक्त कुटुंबाच्या दूरचित्रवाणीवरून सगळं त्याच्या भावनांमध्ये अडकलेला मराठी मध्यमवर्गीय समाज आपल्याला दिसून येतो.
आणि अशा वेळेला वेगळे प्रकारचे पार्श्वभूमी आणखीन विचार असणारे, पण त्याच वेळेला त्याच्यात एक साम्यही दोघांच्या मध्ये आहे. आणि ते म्हणजे अत्यंत संवेदनशीलतेने साहित्यामध्ये स्वतःला व्यक्त करणारे दोन व्यक्तिमत्व असे आपल्या समोर आज सगळे भेटलेले आहेत. गणरायाचा उत्साह सगळीकडे दाटून आलेला आहे, सगळीकडे दुमदुमाट आहे. पण अशा वेळेला सुद्धा काही वेळेला सगळं पूजा झाली किंवा प्रत्येकाच्या घरातच गणपती असतो असं नाही, पण बरेच जण गणेशमय झालेले असतात. आणि अशा वेळेला आपला हा कार्यक्रम होतोय. त्यामध्ये डॉक्टर मुकुंद गोविंद कुळे, आपण स्वतः डॉक्टरेट आहात. त्याच्या आधी अर्थातच MA आणि BA आपण केलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्स, प्रहार, चित्रलेखा, आज दिनांक, महानगर सारख्या महानगर महानगर सारख्या आज दिनांक आणि महानगर यासारख्या आपण वृत्तपत्रांमध्ये, साप्ताहिकांच्या मध्ये, सायन दैनिकांच्या मध्ये विपुल असं लिखाण केलेलं आहे. ऑडिओ व्हिज्युअल मध्ये सुद्धा आकाशवाणीमध्ये तुम्ही काम केलेलं जसं आहे तसं सोनीवरती गरजा महाराष्ट्र आणि संत गाडगे बाबा यासारख्या विषयामध्ये आपण जे काम केलं त्याची दखल घेण्यात आलेली आहे. झी मध्ये पंढरपूर वाहिनीवरती, झी मराठीत महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक बाबींचं तुम्ही सातत्याने धांडोळा घेतलेला आहे. त्याचबरोबर लोकसाहित्याच्या संमेलनांमध्ये सुद्धा मला वाटतं सरोजिनी बाबरांचा कार्यक्रम झाला पुण्यामध्ये, त्याला आपण भेटलो होतो. बरोबर, अगदी बरोबर. मला वाटतंय. आणि त्यावेळेला तो विषय मी सातत्याने पाठपुरावा केला, आजही करते, पण तो सांस्कृतिक विभागाकडे ठेवायचा की उच्च शिक्षणकडे ठेवायचा याच्यामध्ये होत नाहीये. समाजाचे घटक म्हणून जे लोकसाहित्य पुढे नेतंय ते मात्र दमदारपणाने पुढे चाललेलं आहे. आणि मग त्याला एखादा अजय अतुलांसारखा एक नवसंजीवनी देणारा संगीतकार मिळाला की त्याची परत ताकद आणि लाट ओसरता ओसरता परत जशी जोराने आलेली दिसते तसं लोकसाहित्याचं मला झालेलं दिसतंय. आणि त्यामुळे तुम्ही तुमचं वाचन ऐकायला मी उत्सुक आहे. आणि माझी बहीण झेलम जोशी, तर त्याच्यामध्ये गौराई माझी लाडाची लाडाची गय, मी वाचल्यावर तिला म्हटलं झेलम तू नक्की इथे बसून आधीच ऐक सगळं. लोकांच्या अंतःकरणाशी अगदी जो हळुवार असा तो जोडलेला विषय तो तुम्ही घेतलेला आहे. निरुपमा गिरीश महाजन, तुम्ही पण एक ज्याला आपण म्हणतो अष्टपैलू व्यक्तिमत्व आहात. विज्ञान शाखेतल्या पदवीधर होऊन सौंदर्यशास्त्रामध्ये तुम्ही काम केलेले, विशेषतः सिडेस्को मध्ये आमच्या मायाताई परांजपे पुण्यामध्ये सिडेस्कोचे कोर्सेस, त्यांची माझी चांगली मैत्री होती. त्यामुळे सिडेस्कोचा अभ्यास किती अवघड असतो, सगळी अॅनॉटॉमी, झुऑलॉजी, बायोलॉजी बराच अभ्यास करून मग त्यातल्या त्या तयार होतात. त्यामुळे बाहेर जे लोकांना वाटतं की ब्युटिशियन्स म्हणजे सुंदर दिसणाऱ्या आणि सुंदर बनवणाऱ्या महिला, तेवढंच ते मर्यादित नाहीये. मोठ्या प्रमाणात रोजगार देणारं ते आहे. आणि हजारो महिलांना त्यांनी नवसंजीवनी दिलेली आहे स्वतःच्या आर्थिक सक्षमीकरणातून. अशा क्षेत्रात असताना तुम्ही परदेशातील मुलांसाठी भाषेचे वर्गही घेता. तुम्हाला 8 पुरस्कार मिळालेले आहेत. त्या पुरस्कार म्हणजे एक आपण हे केवळ ते साध्य नसतं कधीच, पण पुरस्कारामधून एक होतं की समाजाच्या किती घटकांशी तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात त्याचं सुद्धा जाणीव होते आहे. आणि तुमच्याही ज्या कविता तुम्ही आज निवडलेल्या आहेत त्या ऐकायला आम्ही अतिशय उत्सुक आहोत. आणि काही कविता या अगदी वराड निघाले लंडनला मधली आठवण होईल अशा पद्धतीच्या घटनाही त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे प्रेक्षक, रसिक, श्रोते, वाचक अगदी त्यांना आवडणार आहे, कारण सगळ्यांच्या आसपासच्या जशा त्या ओळखीच्या आहेत तसं त्याचं तुम्ही अतिशय सर्जनशीलतेने त्याचं सादरीकरण सुद्धा केलेलं आहे. आणि त्यामुळे निरुपमा आज आता खरं तर म्हणजे इतकी सगळ्यांच्या घरात घाई गडबड आहे, पण अशा वेळेला आपण बघतोय म्हणजे काही वेळेला असं म्हणतात काही साहित्यिक विचारवंत हे अखंड वाचितो, तसं अखंड आपण त्याच विषयावर काम करतो. पण साहित्य हे नावच याच्यासाठी आहे की युट्यूबवर आपण याच्यासाठी हे मुद्दामून आपण प्रयोग केलेला आहे की ते कायमस्वरूपी राहतं, अनेक लोकांना पाहिजे असेल त्याचं प्रसारण करता येतं, त्यांच्याकडे स्वतः ते फॉरवर्ड करून घेऊ शकतात आपल्या लिंक्सवरून, आणि तुमच्याही याच्यामध्ये सादरीकरणामध्ये राहतं. आणि कदाचित चांगला हा कार्यक्रम अजून आपला पुढचा काळ चालू राहिला तर त्यावेळेला त्यावरती असणारे साहित्यिकांचं जे मनोगत होतं ते अशा पद्धतीने नोंदवलं जात नाही. त्यातून एखाद्या काव्य मैफिलीचे वगैरे जेव्हा वार्तांकन होतं तेव्हा एखादं वाक्य आणखीन मग मध्ये जाहिराती, याच्यामुळे तेवढं एकाग्रता लोकांची राहत नाही. आणि या दृष्टिकोनातून कवितांना तरी थोडा एक वेगळा न्याय मिळतो, परंतु हे लघु निबंधाचं तर वाचन हे जवळजवळ अभिवाचन दिवस किंवा
दिनाच्या पुरतच मर्यादित राहिलेलं आहे. अशा वेळेला आपण हा प्रयोग जो करतोय तो माझा प्रेक्षकांना माझी विनंती राहील की कुठल्या तारखेला हे प्रकाशित होताना काय लिंक करून होतं आणि शेवटी आपण जेव्हा आपला सगळा कार्यक्रम होईल त्यावेळेला तुमची पुस्तकं कुठे उपलब्ध असतील हे सांगायला विसरू नका की जेणेकरून प्रेक्षकांना त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे सहज साध्य होऊ शकेल. तर तुमचं दोघांचं मनापासून मी स्वागत करते आणि उत्तराची सुद्धा खूप गडबड असली तरी ती माझ्यासाठी नेहमीच म्हणजे मी असा तिला कधी उपसभापती निर्देश देत नाही पण जी वेळ सांगते करते त्याच्याबद्दल तरी आभार आणि आपण सुरू करूया कार्यक्रमाला. नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं मुकुंद तुझ्याकडे तू एकटा आहेस त्यामुळे 3 गौराई आज तुझ्या बरोबर आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे लाडाच्या 3 गौराई आज तुझ्या बरोबर आहेत आणि त्यांच्या साक्षीने आपण सगळा विषय उलगडणार आहोत. पण खरोखरच मला मुकुंद तुझं नेहमी कौतुक वाटतं की इतिहासाचे साक्षीदार सारखा विषय असेल किंवा लोकराहाटी असेल तर ह्या लोकांमध्ये जाऊन लोकराहाटी समजून घेऊन ती लोकसंस्कृती मांडण्याचं काम आज तू इतकी वर्ष करतोयस आणि त्यामुळे मला असं वाटतं म्हणजे मला आठवतं त्याप्रमाणे आपण म्हणजे महाराष्ट्र टाइम्सला म्हणजे वर्तमानपत्रीय लिखाण करणं आणि त्यातून नंतर तू संशोधनाकडे वळणं हा एक जो प्रवास आहे तुझाही तोही एक वेगळ्या पद्धतीने आपल्या ह्या सगळ्यांसमोर आलेला आहे. खरं तर जातीची खादाडी हा एक विषय तुझा पुस्तकाचा मला खूप अचंबित करणारा आहे आणि तो वास्तवाशी जोडणारा आहे खरं तर. अशाच काही वेगळ्या पुस्तकांचं काम तुझं चालू आहे आणि सुरुवातीलाच मला आणखीन एक कौतुक करायचंय. नीलमताई तारा भवाळकर जेव्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या आणि त्या संदर्भात काही मी ताराताईंशी बोलत होते तर मी म्हटलं ताराताई तुमच्या बरोबर कोण असावं वाचण्यासाठी म्हणा किंवा तर ताराताईंनी आवर्जून मुकुंदचं नाव घेतलं. तर हे सुद्धा एक श्रेय आहे. मला वाटतं इतक्या मोठ्या लेखिकेने तुला म्हणावं की हो मुकुंद माझ्या बरोबर असेल तर उत्तम. तर मला वाटतं ते श्रेय ही सुरुवातीलाच मला तुला नक्की सांगावंसं वाटतं. आणि आपल्या लेखनापासून आपण तुझ्या एका लेखापासून सुरुवात करूया. आज काय वाचणार आहेस आमच्यासाठी थोडीशी पार्श्वभूमी आणि बरोबर. आता गणपतीचं आगमन होतच आहे तर मी गौराईवरचा लेख तर वाचणारच आहे पण अगदीच नुकती अलीकडे आषाढी एकादशी होऊन गेलेली आहे तर मी रखमाईवरचा पण मी रुक्मिणीवरचा पण आपल्या संस्कृतीमध्ये लोकसंस्कृतीमध्ये तिला रखमाय असं म्हटलेलं आहे. तर मी सुरुवातीला रखमाईवरचा लेख वाचेन आणि मग गौराईवरचा. मला या दोन्ही म्हणजे एकूणच आपल्या लोकसंस्कृतीमध्ये स्त्रिया या काय म्हणूया की स्त्रियांविषयी मला अधिक संवेदनशीलता आहे. मला तर असं वाटतं की समाजाचा जर गाभा काही असेल समाज कशावरती उभा असेल तर तो या स्त्रियांच्या सहनशक्तीवरती उभा आहे आणि ते एक प्रकारे या लोकसंस्कृतीच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा माझा कायम प्रयत्न राहिलेला आहे. बरोबर. आणि तुझ्या लेखाचं शीर्षकही गमतीशीर आहे. आम्ही ती कविता ऐकलेली आम्हाला माहितीये रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. अगदी बरोबर. तर मी या लेखापासूनच सुरुवात करतो. पहिला जो माझा लेख आहे त्याचं शीर्षक आहे रखमाई रुसली कोपऱ्यात बसली. विदर्भराज भीमकाची कन्या रुक्मिणी कृष्णाची पट्टराणी झाली खरी परंतु मराठी जनामनाला ती खऱ्या अर्थाने भावली ती आमच्या विठोबाची रखमाई म्हणून. कृष्णाची रुक्मिणी सालस सात्विक निरहंकारी आणि उदार मनाची तर आमची लोकपरंपरेतली रखमाई रागीट कोपिष्ट संशयी भांडकुदळ एकदम ताडकी फाड. कोणी म्हणेल देवता म्हणून काही आब असावा की नाही माणसाला पण अलौकिक देवत्व मिरवायचं असेल तर ते कृष्णाच्या रुक्मिणीनं जरूर मिरवावं. आमच्या विठोबाची रखमाई आहे तशीच बरी आहे लौकिक जनलोकातली कारण ती आहे लोकप्रतिनिधी घराघरातल्या आयाबायांची. कुटुंब टिकावं संसार टिकावा म्हणून परिस्थितीशी किती झगडत असतात महिला. नवरा कसाही असो पण नावाला लागतोच म्हणत सारं सहन करतात पण जेव्हा कधी अगदीच असह्य होतं डोक्यावरून पाणी जातं तेव्हा होते एखादी वेगळी पडते घराबाहेर आमच्या रखमाईसारखी. शेवटी तिचा काही मान सन्मान आहे की नाही. मात्र एकदा का ती घराबाहेर पडली की झाल्या सगळ्यांच्या चर्चा सुरू. रखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. पण कुणीही झालं तरी एकदम एवढं टोकाचं पाऊल नाही उचलत. कितीतरी पाणी पुलाखालून वाहून गेल्यावरच एखादी असं पाऊल उचलते. रखमाईने तेच केलं. तिला किती तो जाच विठोबारायांच्या भक्तांचा
रात्र नाही की दिवस नाही, भक्तांची वर्दळ चालूच. कोणी प्रत्यक्ष भेटायला येणार तर कोणी स्वप्नात येणार, पण कोणी कसंही येवो, हा आपला देव त्यांच्या मागे धावायला लागला मदतीला. कुणाचा मळा राख, कुणाची गुरं राख, कुणाची माती मळून दे, कुणाची वाकळ धुवून दे. पण हे सारंही परवाडायचं रखमाईला. तिला हे सारंही सहन व्हायचं. ती म्हणायची आहेत देवाचे भक्त, तर देव पण निभावण्यासाठी त्याला ते करायलाच हवं, असं म्हणत बिचारी गप्प बसायची. पण हे सारं करून येऊन तो घडीभर कुठे टेकतो न टेकतो, तोच त्या विठाई, गोणाई, राजाई कोण कोण त्याच्या धावा करायला सुरुवात करायच्या. आणि त्यांचा धावा म्हटला की स्वारी एका पायावर तयारच असायची. त्या तरी कशा? लग्नाचा नवरा घरी असला तरी त्यांना सखा, मित्र, बाप, बंधू आणि क्वचित माता म्हणूनही विठुरायास हवा असायचा. त्या साऱ्या जणींच्या आत्मनिर्भरतेची समाप्ती विठोबापाशीच व्हायची. आणि यातच होती आपली जनाई. म्हणायला नामयाची दासी जनी, पण सदानकदा ओठांवर नाव विठुरायाचं. कपडे धुवायला चंद्रभागेवर गेली, गेलं देवाला निमंत्रण. सारवायला बसली, दिली देवाला हाकाटी. अगदी न्हायला बसली तरी तोंडी विठुरायाचंच नामस्मरण. देवही जणू तिच्या या आमंत्रणाची वाटच बघत असायचा. तिचे कपडे धुवायला, तिला सारवायला मदत करायला आणि अगदी डोक्यावरून गरम गरम पाणी घालून तिला नाहू माकू घालायलाही देव सतत तयारच असायचा. अशा वेळी तुम्ही जनीला ढीक म्हणाल देवाचं मायेचं पाखरू. पण मला सांगा, रखमाईच्या मनाला आग लागल्याशिवाय कशी राहील बरं? एवढी वर्ष देवाचा संसार केला, देवाने तिला कधी घरकामात मदत केली नाहीये, की कधी तिची साधी वेणीफणी केली नाही. मग ती म्हणणारच ना, ती कोण मेली जनिका बनी, तिची कशी केली येणी फणी, दळण कांडण करून गेला लुगडी धुवायला. तर मग असं काही मनात साठत साठत गेलं असणार आणि म्हणूनच आमची रखमाई रुसली असणार. तिने काय कमी प्रयत्न केले असतील, घर सांधायचे, घर राखायचे, पण सगळीकडून काय काय कानावर यायचं. कधी जनाबाई, कधी तुळस, कधी कान्होपात्रा, तर कधी आणखी कोणी. मग काय त्याचे शाल जोडीतले टोमणे ठरलेलेच असायचे देवासाठी. म्हणायची कशी, रखमाई म्हणे देवा तुम्हाला जनीची लई गोडी, रखमाई म्हणे देवा तुम्हाला जनीची लई गोडी, एवढी हौस असेल तर बांधून द्या जा माडी. एकदा तर काय झालं, देवाला भूक लागली असेल म्हणून रखमाईने एका भांड्यात केळं चांगलं कुस्करलं आणि त्यात साजूक तूप, दूध, साखर टाकून मस्त शिकरण केलं. पण देव घरचं सोडून जनीकडे शिळं ताक प्यायला गेला. मग रखमाई फणकारणार नाही तर काय? ती म्हणालीच, रुक्मिणीने केलं निरशा दुधामंदी केळं आणि देवाला आवडलं जनाबाईचं ताक शिळं. आणि एकदा तर देव रात्रीला जनाबाईच्या घरी गेला आणि सकाळी येताना आपला शेला तिच्याच घरी ठेवला आणि तिची कांबळ स्वतःच्या खांद्यावर टाकून आला. आता कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी या सगळ्या खुणा कळतातच बाई माणसाला. मग रखमाई बोलणार नाही तर काय? जनी पांगरी भुईवर देवाची लाल शाल, देव आणि घरी तिची फाटकी कांबळ. जनाबाई बरोबर हे सारं सुरू असतानाच मध्येच मग त्या तुळशीविषयी काही बाई ऐकू यायचं. लोकही काय बोलायला लागले की चार तोंडानं बोलतात. मग ते पोचायचंच रखमाईपर्यंत. त्याच्याने पारा चढलेला असतानाच देव कधी आले तर त्यांच्या शेल्याला नेमका काळा डाग पडलेला असायचा. मग काय, रखमाई बोलते देवा तुमचा येतो राग, रखमाई बोलती देवा तुमचा येतो राग, तुळशीची काळी माती शेल्याला पडला डाग. देव गेला असेल भक्तांना मदत करायला, मात्र रखमाईने एवढं सगळं थेटच विचारल्यावर देव कावरा बावरा झाल्याशिवाय कसा राहील? अर्थात तोही अशा वेळेला काहीतरी थातुरमातुर उत्तर देतच असणार. पण असं किती काळ चालणार? शेवटी रखमाई रुसली आणि घर सोडून निघाली. गेलीच ती. जनमानसातल्या संसारात असं होतच असणार ना. कधी ती स्वतःहून बाहेर पडत असेल तर कधी तिला नेसत्या कपड्यांनिशी बाहेरही काढलं जात असेल. मग या बायका कृष्णाच्या रुक्मिणीमध्ये नाही पण विठुरायाच्या रखमाईमध्ये स्वतःला पाहतच असणार ना. आपण जनाबाई, तुळस, कान्होपात्रा, विठाई, गोणाई यांचं विठोबाशी असलेल्या नात्याकडे भक्तिभावाने पाहतो खरं. त्याला अगदी आध्यात्मिक प्रेमाचा सुरेख मुलामाही देतो. पण वास्तव आयुष्यात जगताना नवऱ्याच्या आयुष्यात आलेल्या एखाद्या स्त्रीकडे एवढं तिराईतपणे, तटस्थपणे नाही पाहता येत. म्हणूनच तर लोकवाङ्मयात रखमाई रुसण्यामागचं एक कारण म्हणून विठुराया आणि जनीच्या तुळशीच्या नात्याकडे बोट दाखवलं जातं. प्रत्यक्षात पुरुष संत काय किंवा स्त्री संत काय,
साऱ्यांशीच विठुरायाचं असलेलं नातं हे आभासी होतं, भक्तीचं होतं, प्रेमाचं होतं, देव आणि भक्ताचं होतं, एकात्मतेचं होतं. हे संत देवाशी एवढे तादात्म्य पावले होते की त्यांना आपल्या प्रत्येक कृतीत देव आपल्या बरोबर आहे असंच वाटायचं. तेव्हा विठुरायाची रखमाई नेमकी कशा ते कोणाच ठाऊक, पण तिच्यामध्ये सर्वकालीन महिलांनी आपली व्यथा पाहिली आणि तीच गाण्यात मांडली एवढं मात्र नक्की. आणि खरं सांगायचं तर रखमाई रुसण्याचं निमित्त काही का असे ना, पंढरपुरात विठोबा रुक्मिणी एकत्र नाही हे तर खरंच ना. कुणी का प्रयत्न केले नाहीत कधी त्यांना एकत्र आणायचे? मग तिथे समाज पुरुषाचा पुरुषार्थ आडाला की रखमाईचं असं रुसून निघून जाणं त्याच्या सोयीचं झालं? धन्यवाद. बापरे, खरंच आहे. पण हा प्रश्न कायमच पडतो की रखमाई आणि विठ्ठलाला एकत्र आणण्याचं कोणी का प्रयत्न नाही केले. अर्थात त्याला अनेक कारणं, अनेक गोष्टी आहेत. पण तू जसं म्हणतोस तसं लोक वाङ्मयामध्ये याचे उल्लेख वारंवार आढळतात आणि त्यामुळेच आपण पुन्हा एकदा मुळाशी जातो आणि तो विचार करायला लागतो. पण खरंच आहे की ही संवेदनशीलता स्त्रीच्या मनामध्ये निश्चित आहे आणि नीलमताईंना त्याच्यामुळेच बोलायचंय. हो, हो ताई. नाही, तू पूर्ण कर ना, पूर्ण कर, उत्तर पूर्ण कर. हो, नाही, मुळात मला तेच म्हणायचे की स्त्रीच्या अंतर्मनामध्ये हा सगळा विचार आहे आणि म्हणून तुझ्या तो लेखनातनं जेव्हा आला तेव्हा आम्ही सुद्धा त्याला रिलेट करू शकतो. नीलमताई. मला असं वाटतं की दुर्गाबाईंनी याच्यावरती खूप लिहिलेलं आहे. दोघांचा भक्तांचा जो हो, आहे हो. त्याच्यामुळे प्रचंड हो. गराड आहे विठ्ठलाच्या पाशी. त्याच्यामुळे सुद्धा रखुमाई चं मंदिर वेगळं आहे पंढरपुरामध्ये आज सुद्धा. पण एकत्र का नाही आलं असा प्रश्न का पडावा? ते एकत्र आहेतच. थोडे लांब गेले त्याच्यामुळे मला वाटतं जेव्हा आतून इनर ज्यांनी तुम्ही भावनेने बांधलेले असतात त्याला अंतर बरोबर. मॅटर होतं, पण तेवढं ते अंतर बरोबर. फक्त नाहीये ते. आणि दुसरं वाटतं, आपण मी शेवटी बोलते की सगळ्या माणसाच्या भावना देवाला लागू होतीलच असं नाहीये. त्याचा सगळा बरोबर. संदर्भ जो आहे ना तो बहुपत्निकत्वाचा पण संदर्भ आहे. पण या भक्त आहेत त्यामुळे भक्तांना बरोबर. कुठलं बंधन नाही आणि वेळ नाही. असं भक्त एकदा तुम्ही झाला तर फार सोपं असतं असं मला वाटतं. बरोबर. नाही, काय होतं की आपल्या ज्या गावोगावच्या ग्रामीण भागातल्या आयाबाया ज्यांनी लोकसंस्कृती निर्माण केली, लोकवाङ्मय निर्माण केली, तर आपण जी ही देवपत्नींची गाणी बघितली ना तर आपल्याला वाटतं की ती गाणी या देवपत्नींची कथाव्यथा सांगणारी आहेत. पण प्रत्यक्ष त्या देवपत्नींच्या कथाव्यथा नाहीयेत, त्या ग्रामीण भागातल्या आयाबायांच्या कथाव्यथा आहेत आणि त्यांनी आपल्या दुःखाचं, आपल्या याचं आरोपण त्या देवपत्नींवरती केलेलं आहे. म्हणून ते मी जोडण्याचा प्रयत्न केला. अगदी ते निमित्त आहे. आणि बरोबर, नक्कीच. मला वाटतं अशाच काही संवेदनशील कविता निरुपमा तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळणार आहेत. शांत गहिऱ्या तळाशी तुमचा जो काव्यसंग्रह आहे त्याचं नाव सुद्धा अतिशय शांत गहिऱ्या तळाशी या नावामध्येच खरं तर ती संवेदनशीलता येते. तर आज सुरुवातीला काय कविता वाचणार आहात? काय काय आमच्यासाठी वाचताय? आपली सुरुवातीचीच कविता आहे मैत्रीण. आत्ताच मुकुंदजींनी जे आपल्याला सांगितलं की नवरा बायकोमध्ये जी रुसवा फुगवी चाललेली असते, रुक्माई जशी रुसलेली आहे, तोच रुसवा मैत्रिणींमध्ये पण कधी कधी असतो. पण या रुसण्यामधून, या त्यांच्या भांडणांमधून मैत्रिणींच्या खरं तर आपल्याला कळतं की आपली खरी मैत्रीण कोण. तर हे एक छोटंसं गाव आहे, तिथे कष्टकरी कामकरी लोक आहेत आणि त्यांची त्या गरीब लोकांची एक शाळा आहे. तिथल्या मुलींच्या मैत्रीविषयीची ही छोटीशी कविता. टोल वाजला शाळा सुटली, झिपऱ्या पोरी हुंदडती. टोल वाजला शाळा सुटली, झिपऱ्या पोरी हुंदडती. धावत सुटल्या घराकडे की थव्यातुनी चिमण्या निघती. झिपऱ्या पोरी अनवाणी, झिपऱ्या पोरी अनवाणी, जीर्ण झगे अंगावरती. शिवारातल्या वाटेवरती शब्द फुलांच्या बरसाती. हळूच खोड्या आणि लबाड्या रुसवे फुगवे ठरलेले. हळूच खोड्या आणि लबाड्या रुसवे फुगवे ठरलेले. नाक मुरडणे अनवेडावून गाल गोबरे चिडलेले. कधी धपाटा पाठीत बुक्या पाठला गमगत वेशाने. कधी धपाटा पाठीत बुक्या पाठला गमगत वेशाने. ढकले कोणी आवेशाने, खिदळे विजयी जोशाने. पडली तिजला दुःख नावरे, डोळे मग झरझर झरती.
पडली तिजला दुःख नावरे, डोळे मग झरझर झरती, गुडघे कोपर जखमी आणिक, अपमानाचे घाव किती. तशीच राहे हताश पडुनी, झगा फाटला खरचटले. तशीच राहे हताश पडुनी, झगा फाटला खरचटले, खांदे हलती हुंदक्यांसवे, मातीमध्ये कळकटले. क्षणात हासू ओसरले मग, पाहुनी तिजला रडताना. क्षणात हासू ओसरले मग, पाहुनी तिजला रडताना, कशाचा आपण भांडत होतो कारण कुठले नसताना. दप्तर टाकून रस्त्यावरती, जखमांवरती हात फिरे. दप्तर टाकून रस्त्यावरती, जखमांवरती हात फिरे, नकोच भांडण शपथ घेऊ, प्रेम आपुले खरे खरे. समजूत माफी लाडी गोडी, गोड मिठी मग मैत्रीची. समजूत माफी लाडी गोडी, गोड मिठी मग मैत्रीची, जीव खाऊनी मारे भांडे, तीच मैत्रीण खात्रीची. जीव खाऊनी मारे भांडे, तीच मैत्रीण खात्रीची. तर अशा प्रकारे मैत्रीवरची कविता आता आपण ऐकलेली आहे. आता माझी दुसरी कविता सादर करते. कधी कधी आपल्या आयुष्यातल्या काही घटना असतात आणि निसर्गाची रूपकं आपण जेव्हा त्यांना देतो, काही उपमा देतो, तेव्हा त्या कवितेचं सौंदर्य एका वेगळ्या अर्थानं खुलतं. तर ही माझी एक वृत्तबद्ध कविता आहे, लाघव चाफा. घन नीळ खोल डोहातून हे तरंग कसले उठले. घन नीळ खोल डोहातून हे तरंग कसले उठले, या लाघव चाफ्याखाली का बंध मनाचे सुटले. हा सुगंध भारित वारा का वादळ वेडा झाला. हा सुगंध भारित वारा का वादळ वेडा झाला, जलमेघ कृष्ण रंगाचा वाऱ्यावर वाहत गेला. पालवी कुणी नाजूकशी गुणगुणते एक विराणी. पालवी कुणी नाजूकशी गुणगुणते एक विराणी, का स्तब्ध शांत डोहाच्या डोळ्यात गूढसे पाणी. डोहाशी फांद्या कलती मौनातून चाले गुज. डोहाशी फांद्या कलती मौनातून चाले गुज, या कातर वेळी येथे हा खेळ चालतो रोज. पांथस्त दूर देशीचा त्या कळीस स्पर्शून गेला. पांथस्त दूर देशीचा त्या कळीस स्पर्शून गेला, गारुड तिच्यावर अजूनी ती शोधत बसते त्याला. भानावर नाही कोणी सृष्टीला निळसर भूल. भानावर नाही कोणी सृष्टीला निळसर भूल, ना कळी उमलली किंवा ना उमले कुठले फूल. घन नीळ खोल डोहातून हे तरंग रोजच उठती. घन नीळ खोल डोहातून हे तरंग रोजच उठती, पण लाघव चाफ्यावरती ना कळ्या आताशा धरती. ना कळ्या आताशा धरती. ही माझी दुसरी कविता सादर केली आणि आता तिसरी कविता सादर करतेय, दयाघना. आयुष्य जगताना आपलं उद्दिष्ट गाठताना अनेक मोह असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या माया असतात, ज्या आपल्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. कितीतरी इच्छांचे घोष आजूबाजूला आपल्याला आपल्या या वाटेवर लोंबताना दिसत असतात आणि त्या सगळ्याला टाळून आपल्या उद्दिष्टाकडे जाणं हे खरोखरच खूप अवघड असतं. त्यातलीच ही एक कविता. खेळ मनाचे हजार असती अभिलाषांच्या वाटा. खेळ मनाचे हजार असती अभिलाषांच्या वाटा, या वाटांवर असंख्य चकवे किती जपू मी आता. अनोळखी ही झाडे कसली वाटेवरती आली. अनोळखी ही झाडे कसली वाटेवरती आली, बघ इच्छांचे घोस लोंबती रोज नव्याने हल्ली. या वाटांना सदा वेढते अशक्यतेची भूल. या वाटांना सदा वेढते अशक्यतेची भूल, निराशेतुनी फुलते भेसुर काळोखाचे फूल.
नसे गंध वा कळे रंगही अंधाराच्या डोही. नसे गंध वा कळे रंगही अंधाराच्या डोही. उदासवाणी फुले घालती अवघड कोडी काही. या इच्छांना रोज रोखते, या इच्छांना रोज रोखते, तरी पसरते रान. दुःख निराशा कष्ट सोसते, कधी हरपते भान. एक हात दे, एक हात दे, तुझी हाक दे, उजळव प्रकाश वाटा. दया घनारे चकवा सोडव, शांत जगू दे आता. दया घनारे चकवा सोडव, शांत जगू दे आता. धन्यवाद. वा, अप्रतिम, खूप सुंदर. मी म्हटलं तसं की शांत गहिऱ्या तळाशी या नावाशी इतक्या जोडणाऱ्या आणि अतिशय सुटसुटीत पण त्यातला कुठेतरी अंतर्मनाचा ठाव घेणारा अशी मला तुमची कविता वाटली नक्कीच. आणि त्या शाळेतल्या मैत्रिणी, ते मंतरलेले दिवस, त्या सगळ्या कवितांमधनं खरोखर आमच्या समोर आले. आणि सगळ्यांचे ते दिवस बऱ्यापैकी असेच असतात, सारखेच असतात. किंवा दयाघनाचं विशेषतः मला एक कौतुक वाटलं की जीवनाची वाट चालताना आपण म्हणतो तसं संघर्ष रोजचा आहे आणि तो नवनवीन वाटा घेऊन आपल्या पुढे येत असतो. पण त्या संघर्षातही तो चकवा सोडवण्याचं जे तुम्ही म्हटलं आहे तो विषय खूप महत्वाचा आहे. तो चकवा सुटला पाहिजे तर पुढची वाट खरंच खूप छान होऊ शकते. अप्रतिम, खूप सुंदर. परत एकदा मुकुंद, तुझ्या लेखनाकडे वळूया. आणि मगाशी जसा लोकसंस्कृतीचा विषय झाला तसं लोकसाहित्याचं अध्यापन तू गेली अनेक वर्ष करतोयस. आणि आदिवासी नृत्यनाट्य असेल, आदिवासी चित्रकला असेल, आदिवासी संस्कृती, त्यामागच्या प्रेरणा याच्याविषयी सुद्धा तू बरंच लिखाण केलेलं आहे. त्यामुळे नेमकं काय वेचायचं असा प्रश्न नक्कीच तुला पडला असेल. पण त्यातही गौराई माझी लाडाची हा जो लेख तू वाचणार आहे त्याविषयी काही सांगून आपण त्या लेखाचं वाचन तू करावं. अगदी अगदी. मला असं वाटतं की कायमच वाटत आलेलं आहे की गणपतीच्या पाठोपाठ ज्या गौराई जी पार्वती येते ती माहेरपणाला येते. आणि ती पार्वती हे एक प्रकारचं मनुष्य रूपच आहे. म्हणजे आपण अगदी बघितलं तर लोकसंस्कृतीमध्ये किंवा देवतांच्या परंपरांमध्ये शंकर पार्वती सारखं जोडपं कुठेच आढळणार नाही. मी ते सर्वसामान्य कुटुंबातलं एखादं जोडपं असावं, ते प्रेम करतं एकमेकांवरती, एकमेकांशी भांडतं, पण त्यांच्यातलं नातं अभेद्य असतं. तर ती मला घरोघरची स्त्रीच वाटत आलेली आहे पार्वती. आणि मग ही गौराई जी गणपतीमध्ये येते, गणपतीच्या पाठोपाठ माहेरवासाला, तर ती नुकतीच लग्न करून गेलेली एखादी नववधू असेल तर ती माहेरपणाला आलेली आहे, किंवा लग्न होऊन बरीच वर्ष झालेली आहे पण तरी पण सणावाराला आपल्या मुलीने माहेरी यावं असं प्रत्येक आईला वाटत असतं. तर ती मग वाट बघत असते की सणाला आपली मुलगी येईल. तर असं मी एक प्रकारे गौराई आणि एखादी नुकतीच लग्न होऊन गेलेली नववधू किंवा कुठलीही मुलगी, तर त्यांचं एक काय म्हणूया की सांधेजोड करण्याचा मी प्रयत्न या लेखामधनं केलेला आहे. ते वाचल्यावरती तुमच्या लक्षात येईलच. माझ्या या शीर्षकाचं नाव आहे गौराई माझी लाडाची लाडाची गौ. गणरायाचं थाटामाटात आगमन झालं तरी घरोघरच्या मायबाईला खरी ओढ असते ती गौराईच्या येण्याची. वर्षभर ही पोर नजरेला पडत नाही, तिची ख्याली खुशाली कळत नाही. त्यामुळे माहेरवासाला हक्काने येण्याचे तिचे दिवस जवळ आले की मायबाईचा जीव थाऱ्यावर राहत नाही. लेकीसाठी काय काय करता येईल याचे मनसुबे रचण्यातच तिचा सारा वेळ निघून जातो. लेकीच्या वाटेवर तिचे डोळे खिळून राहतात. गणपतीच्या आगमनानंतर तर मायबाई अगदी हळवी होऊन जाते. कधी एकदा गौराई येते आणि तिला डोळा भरून पाहते असं मायबाईला होऊन जातं. पण नेहमीच ठरल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी गौराई येतेच असं नाही. कधी चौथ्या तर कधी 5व्या दिवशी येते. मग मात्र मायबाईच्या जीवाची होणारी उलघाल पाहण्यासारखी असते. तिचा जीव घरात ठरतच नाही, सारखी आत बाहेर करत राहते ती. तिचं हे अस्वस्थपण घरच्यांच्या नजरेतून सुटत नाही आणि मग ती उगाचच सगळ्यांच्या चेष्टेचा विषय होते. पण मायलेकीच्या नात्यातलं गुंतलेपण इतरांना काय ठाऊक. शेवटी दोघींचे सुखदुःखाचे कोपरे सारखेच असतात. आणि ओढ काय फक्त मायबाईलाच लागलेली असते. लेकही तिकडे दिवसच मोजत असते कधी मायबाईला भेटायला जाता येतं त्याचे. आणि मग संधी मिळताच गणपतीच्या आगमनाच्या पाठोपाठ धीर न धरवल्यासारखी गौरूबाई येतेच धावत माहेरच्या अंगणात.
येताना ती येते लक्ष्मीच्या पावलांनी, माहेरचं घरदार उजळून टाकण्यासाठी. पण माहेरी येण्यासाठी तिला किती अन काय काय सोसावं लागतं ते तिलाच ठाऊक. खरं तर कुठलाही सणवार आला की आजूबाजूच्या सया लगेच निघून जातात माहेरी. गौरबाई पार्वती मात्र कायम सासरी कामाला झुंपलेली. माहेरी जायचं नुसतं नाव काढायची खुटी. ही सासरच्या मंडळींनी कामाची ही जंत्री तयारच ठेवलेली असायची. सासू नाहीच, पण नवराही तिला सहजासहजी सोडायला तयार व्हायचा नाही. म्हणून मग हक्काच्या माहेरवासाची वाट बघत बसायची ती पार्वती. गणपती पाठोपाठ श्रावण भाद्रपदात तरी 3 दिवस जाता यावं म्हणून मग गौराई पार ज्येष्ठातच नवऱ्याच्या खनपट्टीला बसते आणि माहेरी जायला रजा द्या सांगत राहते. पण मोठ्या हौसेनं तिनेच निवडलेला तिचा नवरा तरी कसला तरकट आणि हेकट. तो गौराईला थोडं तसं पटकन सोडणार असतो. तो तिला कामालाच लावतो. गौराई म्हणजे पार्वती आणि तिचा नवरा म्हणजे महादेव. आणि मग पार्वती आणि महादेवात ज्येष्ठापासून सुरू झालेला हा झगडा आमच्या लोकरहाटीतल्या आयाबायांनी संवाद गीताच्या माध्यमातून चांगलाच रंगवलाय. म्हणजे माहेरी जायला रजा मिळावी म्हणून पार्वती अगदी पार ज्येष्ठापासूनच त्याच्या मागे लागते की मला सुट्टी द्या सुट्टी द्या. आणि मग ते गाण्यातनं आमच्या ग्रामीण भागातल्या लोकसंस्कृतीतल्या आयाबायांनी तो झगडा रंगवलेला आहे. तो झगडा कसा आहे तर पार्वती म्हणते, देवा ईश्वरा द्या मला रजा जायला माझ्या माहेरा हो. शंकर म्हणतो, एवढा डोंगर साफ कर पार्वती मग जा तू तुझ्या माहेरा ग. ती म्हणते, एवढा डोंगर साफ केला देवा जाते मी माझ्या माहेरा हो. तर तो म्हणतो, एवढी पेरणी कर्ग पार्वती मग जा तू तुझ्या माहेरा ग. एवढी पेरणी केली मी देवा जाते मी माझ्या माहेरा हो. तर तो उलट म्हणतो, एवढी लावणी कर्ग पार्वती मग जा तू तुझ्या माहेरा ग. ती म्हणते, एवढी लावणी केली मी देवा जाते मी माझ्या माहेरा हो. पण महादेव कसला खट्याळ आणि तरकट, म्हणजे अगदी पुरुष प्रधान संस्कृतीचं प्रतीक आहे तो इथे. एवढी विनवणी करून सुद्धा तो गौराईला सोडत नाही. तिच्याकडून निंदणी खुरपणी अशी सगळी कामं करून घेतो आणि माहेरी जायला मिळावा म्हणून ही सगळी कामं गौराई देखील गपगुमान करते. तिने पेरलेलं बी मग रुजतं वारतं शिवार डोलायला लागतं. त्यानंतर संपली एकदाची शेताची कामं म्हणत गौराई परत एकदा माहेरी जायची परवानगी मागते. पण गौराईला सोडायला महादेव काही तयार होत नाही. तो राजी होतच नाही. आता मात्र गौराईचा धीर सुटतो. ती फणकारते रागावते आणि मग तिचा राग बघून महादेव थोडं नमतं घेऊन तिला राजी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी तिला थोडीशी लालूच दाखवतो. काय म्हणतो तर तो म्हणतो, सोन्याचं सुपलं घेईन पार्वती नको जाऊ तू तुझ्या माहेरा ग. पण मला सांगा की पार्वतीला कसलं आलंय सोन्याच्या सुपाचं कौतिक. अहो, सोन्यासारखं माहेर सोडून ती याच्या मागे आलेली, या निर्धनाच्या मागे आलेली. तिला नाहीच पडत भूल या सोन्याच्या सुपाची आणि कसलीही. उलट ती तडक म्हणते, सोन्याचं सुपलं घेईल माझा बंधू जाते मी माझ्या माहेरा हो. आणि मग येतेच ती निघून थेट माहेरी. तिच्या माहेरी वाट्याकडे डोळे लावून बसलेल्या मायबाईला मग तिच्या या आगमनाची खूण मिळते. ती तिला दारातच उभी करते. लगबगीने घरात जाते. घरातला भाकर तुकडा आणते आणि तिच्यावरून ओवाळून टाकते. तांब्यातल्या पाण्याने तिचे पाय धुते, अलाबला घेते आणि मग अल्लत कुशीत घेतल्यासारखी तिला घरात आणते. मग कितीतरी वेळ निशब्दताच असते. माय लेकींचा शब्दांविनाच संवाद सुरू असतो. अंजारणं गोंजारणं, पापण्यांच्या कडा ओल्या होणं आणि एकमेकींना गळामिठी घालत राहणं. न बोलताही सारं सारं एकमेकींना कळत असतं. गौराईची मुकवेदना न सांगताच मायबाईला कळते. तिचं हुर्द आभाळा एवढं होतं. आपल्या आभाळा एवढ्या पंखाखाली ती लेकीला मिटून घेते. उगी उगी म्हणत थोपटत राहते. कळतं मायबाईला नवऱ्याबरोबरच सासूनेही केलेला लेकीचा जाच. असं काय काय समजून उमजून आल्यावर मायबाईच्या जीवाचं नुसतं पाणी पाणी होतं आणि मग लेकीसाठी काय करू आणि काय नको असं तिला होऊन जातं. सगळ्यात आधी ती गौराईला न्हाऊ माको घालते. तिचे लांब सडक केस आपल्या हाताने उजवते धुपवते. नंतर आपल्या नव्या लुगड्याची घडी मोडायला देते. अगदी आपले दागिने तिच्या अंगावर घालते. दागिने तरी काय काय तर हातात तोडे, पाटल्या, बांगड्या, पिछोडी, दंडात बाजूबंद, खेळणं, गळ्यात ठुशी, वज्रटीक, मोहनमाळ, बोरमाळ, सरी असं काय काय. त्याशिवाय यंदाच्या सणाला खास तिच्यासाठीच केलेला नवा साजही चढवते तिच्या अंगावर. गौराई बावरूनच जाते या कोडकौतुकाने. तिला ठाऊक असतं आपल्या मायबाईचं हळवं मन.
म्हणूनच मग अनेक गोष्टी ती उघडही करत नाही आपल्या माईजवळ. आपल्याला यायला उशीर का झाला तेही सांगत नाही मायबाईला. उगाच काहीतरी इकडचं तिकडचं सांगत बसते. काहीतर म्हणे, आई विचारते, का ग तुला एवढा का उशीर झाला? तर ती म्हणते, आली आली गौराई येतच होती, आंब्याच्या वनी गुंतली होती, आंब्याचे आंबे तोडीत होती, सईच्या वट्या भरीत होती. अगं म्हणून उशीर झाला मला, बाकी काही नाही. प्रत्यक्षात मात्र काय काय दिव्य पार पाडायला लागलेलं असतं ते फक्त तिचं तिलाच ठाऊक असतं. पण सांगितलं नाही किंवा कितीही लपवलं तरी कळायचं ते कळतच मायबाईला. शेवटी गौराई तिच्या जीवाचा तो गोळा. त्या गोळ्याच्या संवेदना का तिला कळल्याशिवाय राहणार आहेत? मग मायबाई रात्री कुशीत घेऊन झोपते लेकीला. मनात मात्र दुसऱ्या दिवशी लेकीला काय काय खाऊ घालायचं याचेच बेत ठरवत असते. त्यातच रात्र सरते, पहाट होते आणि मायबाई कामाला जुंपून घेते. गौराई झोपून उठेपर्यंत मायबाईचा पुरणाचा, वरणाचा, 21 भाज्यांचा स्वयंपाक पूर्णही होतो. एवढंच नाही, गौराईला सामिष भोजन करायचं असेल तर त्याचीही तयारी केली जाते. आणि मग दुपार या जेवणातच सरते आणि डोळे जडावतात. मग हक्काची झोप ठरलेलीच. खरं तर एव्हाना गौराई आल्याची खबर कानोकानी तिच्या सयांपर्यंत गेलेली असते. साऱ्या जणी रात्री गौराईकडेच जमायचं ठरवतात. बघता बघता दुपार सरून संध्याकाळ होते आणि पटकन रात्रही. गौराईकडे माहेरवाशिणींची दाटी होते. मग झिम्मा, फुगड्या, दिंडे मोडण्यापासून चवळ्या फुटण्यापर्यंतचे सारे नाच होतात. गाण्यांची आवड तर सुरूच असतात. गौराई देहभान विसरून नाचत असते, गात असते. सगळ्या सयांबरोबर खेळताना नाचताना त्यांचं हसणं खिदळणंही सुरू असतं. घराच्या एका कोपऱ्यात उभं राहून माईबाई शांतपणे लेकीचं हे घरभर वावरणं बघत असते. तिच्या समाधानानंच आपलं घर भरलंय याची तिला जाणीव असते. एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू ठेवून ती लेकीचं सुख मनात साठवत राहते. मात्र आता नाचतीये, उद्या एव्हाना गेली पण असेल असं तिच्या मनात येतं आणि मायबाईचा जीव थरारतो. तसंच होतं. गौराईला जागवता जागवता पहाट कधी होते तेही कळत नाही. तिसरा दिवस उजाडतो आणि गौराईच्या पाठवणीची तयारी सुरू होते. घरातल्या कोणाचंच लक्ष थाऱ्यावर नसतं. गौराई आली काय नि चालली काय असंच साऱ्यांना वाटत असतं. तिनं अजून थोडे दिवस राहावं, पोट कौतुक करून घ्यावं असंच साऱ्यांना वाटत असतं. पण शेवटी तीही गौराईच असते. तिलाही आपल्या मान मर्यादेचं भान असतंच. कितीही राहावंसं वाटलं तरी ती एक दिवस अधिकचा राहत नाही. कारण तिला माहेर आणि सासर दोन्हीकडची गोडी टिकवायची असते. सांधणं हा तिने आपला मनोधर्मच मानलेला असतो. म्हणूनच कितीही आग्रह झाला तरी ती आपल्या मनाचा निग्रह सोडत नाही. मायबाईचा प्रेमाने निरोप घेते. मायबाईलाही कळत असतो शेवटी आपलीच लेक आहे. म्हणूनच तीही मग आग्रह करत नाही. हातात हात घेऊन स्पर्शातून फक्त एवढाच दिलासा देते, मी आहे तुझ्यासाठी. लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते असंच जणू तिला सुचवायचं असतं. आणि गौराई बघता बघता आल्यासारखी चालू पडते. गणेशोत्सवात ती येऊन गेल्यावर मायबापाला प्रश्न पडतो, कोण आलं होतं नेमकं? खड्याची, तेरड्याची, मुखवट्याची किंवा मातीची गौराई, की लग्न होऊन सासरी गेलेली आपली लेक? धन्यवाद. खरंच आहे. म्हणजे मुकुंद, तू जेव्हा वाचत होतास तेव्हा आमच्या डोळ्यासमोर असंच एक चित्र उभं राहिलं होतं की एखादी माहेरवाशीण घरी आलीये आणि ती नांदतीये, खेळतीये, हसतीये, बागडतीये असं ते कुठेतरी चित्र आमच्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे उभं राहिलं होतं. मला वाटतं हेच असतं स्त्रीपण आणि मायबाई आणि तिचं ते नातं वेगळ्या पद्धतीने उलगडणारं. आणि मी आहे तुझ्या बरोबर, मी आहे तुझ्या पाठीशी, हा जो दिलासा आहे ना, हा दिलासा खूप महत्वाचा आणि मोठा असतो. मला वाटतं निरुपमा, असाच दिलासा एका स्त्रीच्या मागे स्त्रीचा असणं हा खूप महत्वाचा आणि मोलाचा विषय आहे. तुमच्या काही कवितांमधनही असंच जाणवतंय. तर काय सांगाल, पुढच्या कविता कोणत्या आहेत? पुढची कविता ही एक विनोदी कविता आहे आणि या कवितेमध्ये सुद्धा स्त्रीचं एक वेगळंच रूप मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कवितेचं शीर्षक आहे कंठा. लग्नाच्या गर्दीमध्ये काकूंचा कंठा गेला. लग्नाच्या गर्दीमध्ये काकूंचा कंठा गेला. सर्वांच्या देखत केव्हा
तो कोणी चोरून नेला. घामाने भिजल्या काकू तोंडाला पडली कोरड. घामाने भिजल्या काकू तोंडाला पडली कोरड. शोधा चोराला धावा, नुसतीच आरडा ओरड. भरभक्कम कंठा सुंदर, नक्षीतून खडे चमकती. भरभक्कम कंठा सुंदर, नक्षीतून खडे चमकती. झुपक्याचा लाल चुटुकसा गोंडाही कंठासाठी. हे तरी म्हणाले होते पदराच्या खाली झाक. हे तरी म्हणाले होते पदराच्या खाली झाक. फटकल मारून काकू डोक्यात घालती राख. हंबरडा फोडून नंतर फिरविले गरगरा डोळे. हंबरडा फोडून नंतर फिरविले गरगरा डोळे. वर वधूस सोडून लोक कंठाच शोधती सगळे. काकूंच्या भवती गर्दी सगळेच वऱ्हाडी जमले. काकूंच्या भवती गर्दी सगळेच वऱ्हाडी जमले. पोलीस बोलवा कोणी, पोरगे एक कुजबुजले. वरपिता वधूचा बाप करवल्या दोन्ही विहिणी. वरपिता वधूचा बाप करवल्या दोन्ही विहिणी. लग्नाची धांदल सोडून काकूंच्या बसती चरणी. इतक्यात कुठूनसे काका अवतरले गर्दी मधुनी. इतक्यात कुठूनसे काका अवतरले गर्दी मधुनी. ते बावरले खाबरले पण क्षणी ताडले त्यांनी. उचलून भराभर सदरा बंडीच्या पोट खिशातून. हलकेच ओढुनी कंठा काढीत म्हणाले वाकून. चोरा चिलटांच्या हाती गर्दीत नको लागाया. तू म्हणून कंठा माझ्या बंडीत दिला ठेवाया. तक्षणी रंग पालटला. तक्षणी रंग पालटला. काकूंचा बघता बघता काकांवर राग उफाळे. हंबरडा थांबून आता. जळजळीत फिरले डोळे काकांवर नजर विखारी. जळजळीत फिरले डोळे काकांवर नजर विखारी. गर्दीत सटकले काका अन सुटले नवरा नवरी. गर्दीत सटकले काका अन सुटले नवरा नवरी. तर अशी ही गंमत आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळते. आणि स्त्रीचं एक वेगळं रूप आपल्याला अशा ठिकाणी बघायला मिळत असतं. फक्त आपल्याला डोळे उघडे ठेवावे लागतात इतकंच. आता पुढची कविता थोडीशी आपल्या आयुष्याचं तत्वज्ञान सांगणारी किंवा आपण आयुष्य कसं जगावं हे सांगणारी मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. झाड ही आपल्या आयुष्यातली सर्वाधिक आवश्यक अशी गोष्ट आहे. आणि झाड कसं की प्रत्येक वेळेस दुसऱ्यांना देण्यातच त्याचं आयुष्य चाललेलं असतं. तशा प्रकारे आपलं सुद्धा आयुष्य दुसऱ्यांना देण्यात किंवा कोणाला तरी मदत करण्याच्या कामी यावं अशी इच्छा व्यक्त करत ही बहर कविता मी रचलेली आहे. हिरव्या हिरव्या हजार फांद्या या हातातून उगवून याव्या. हिरव्या हिरव्या हजार फांद्या या हातातून उगवून याव्या. कंच पोपटी पान झालरी बोटांमधुनी उमलत जाव्या. मुळे फुटावी पायांना अन जमिनीमध्ये जावी पसरून. मुळे फुटावी पायांना अन जमिनीमध्ये जावी पसरून. संस्काराचे सार सनातन मातीमधले घ्यावे शोषून. या झाडाचे खोड टणकसे मनास माझ्या बनता यावे. या झाडाचे खोड टणकसे मनास माझ्या बनता यावे. ऊन असो वा वादळ वारा अखंड त्याने घट्ट राहावे. ताम्र कोवळ्या पानांवरती मुग्ध कळ्यांचा गुच्छ दिसावा. ताम्र कोवळ्या पानांवरती मुग्ध कळ्यांचा गुच्छ दिसावा. तऱ्हे तऱ्हेचे रंग मनाचे वेचत बहरत मुक्त फुलावा. झाडावरती फांदोफांदी कधी अनोखी फळे धरावी. झाडावरती फांदोफांदी कधी अनोखी फळे धरावी. गुणी पाखरे गावी येथे गंध फुलांची कविता व्हावी. असा गंधवा कधी गोडवा कधी आसरा कधी सावली.
असा गंध वा कधी गोडवा, कधी आसरा, कधी सावली, देत राहावे आनंदाने, जणू देत असे कुणी माऊली. या देहाने गाणारा हा वृक्ष बनावे, बहरून यावे. या देहाने गाणारा हा वृक्ष बनावे, बहरून यावे. वठून गेले तरी नव्याने, बी इवलेसे पुन्हा रुजावे. वठून गेले तरी नव्याने, बी इवलेसे पुन्हा रुजावे. आपल्यातलं काहीतरी बाकी राहावं आणि त्या गोष्टीनं अजून खूप उदात्त काम करावं, ही कुठल्याही स्त्रीची इच्छा असते. आणि म्हणूनच आपल्या मुलांना स्त्री खूप चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करत असते. तर हे बी जे आपण रुजवतोय याचा असाच खूप छान वृक्ष व्हावा, ही इच्छा इथे मी व्यक्त केलेली आहे. आणि माझी शेवटची कविता, तिसरी कविता आहे जत्रा. जत्रेमध्ये समाजातल्या काही विकृत लोकांच्या किंवा काही चुकीच्या ज्या घटना आपल्या या जगात घडत असतात, त्यांना एक कुठल्या तरी त्याला वाचा फोडणं किंवा कुणाला तरी डोळसपणे या घटनेकडे बघायला लावणं, हा माझा उद्देश होता. बघा तुम्हाला ही कविता आवडते का? ही कविता भवानी वृत्तात आहे. जत्रेत हरवली पोर, जीवाला घोर लागला त्याच्या. जत्रेत हरवली पोर, जीवाला घोर लागला त्याच्या. नाजूक चंद्राची कोर, झग्यावर मोर निळ्या पंखांचा. ते गोड गुलाबी लाल, गोबरे गाल भावही भोळे. ते गोड गुलाबी लाल, गोबरे गाल भावही भोळे. हरणीगत चंचल चाल, स्वप्न वेल्हाळ टपोरे डोळे. पडतात प्रश्न ते किती, पडतात प्रश्न ते किती, कशाची भीती नसे पोरीला. अनहट्ट निरागस अति, गुंगते मती तिच्या जोडीला. गेलीच कशी अवचित, गेलीच कशी अवचित, सोडूनी हात घट्ट धरलेला. जाणुनी जगाची रीत, कल्पनातीत बाप भ्यालेला. आठवले त्याला जुने, आठवले त्याला जुने, तीर मारणे कुणाही स्त्रीला. अंछछोरसे बोलणे, मजेने म्हणे स्पर्श केलेला. त्या लाज वाटली आता, त्या लाज वाटली आता, पौरुषी कथा पुन्हा आठवता. त्या तशा नराध महता, लेख कल्पिता चरकला पुरता. धावतो भान हरपून, धावतो भान हरपून, भीक मागून दयेची देवा. स्त्री स्पर्श आता टाळून, सभ्य होऊन करतसे धावा. ती दिसे उभी अवचित, ती दिसे उभी अवचित, मिठाई खात कुण्याट परीशी. मग जीव पडे भांड्यात, रडे जोरात धरे छातीशी. ती कुरवाळत गालास, विचारे त्यास कुठे गेलेला. ती कुरवाळत गालास, विचारे त्यास कुठे गेलेला. तो म्हणे परतलो खास, सोडला बास मार्ग चुकलेला. तो म्हणे परतलो खास, सोडला बास मार्ग चुकलेला. धन्यवाद. वा वा. भवानी वृत्तामुळे एक वेगळी नादमयता त्या कवितेला आली आणि त्यातनं एक मेसेजही अतिशय सुंदर खरं तर तुम्ही दिलाय. किंवा बहर मांडत असताना सुद्धा आयुष्य जगताना पुन्हा नव्याने रुजण्याचा जो मंत्र तुम्ही दिलाय तोही अतिशय सुंदर. आणि लग्नात झालेली काका काकूंची गंमत तर फारच मजा आणणारी अशी होती. मला वाटतं आज नीलमताई खूप वेगळे रंग आपल्या एकाच कार्यक्रमात आपल्याला अनुभवायला मिळाले. काय सांगाल? शेवटची जी कविता आहे जत्रा, त्याच्या इम्पॅक्ट मधून अजूनही मी बाहेर आलेली नाहीये. कारण शेवटच्या 2 वाक्य वाचेपर्यंत अगदी आपल्याही जीवाची उलघाल होत असते की या मुलीचं जत्रेत काय होणार आहे म्हणून. आणि त्यावेळेला वडिलांच्या मनात हळूहळू होत जाणारी परिवर्तन जेव्हा भाऊ म्हणून किंवा पिता म्हणून ते स्त्रियांकडे बघायला लागतात तेव्हा त्याच्यात कसा बदल होतो त्याची पण फार जाणीव. म्हणजे मी तरी अशा विषयावरची पहिलीच कविता वाचली. इतक्या आपण बघतो ऐकतो, आपण असे विषय की ज्याच्यामध्ये समाजाच्या बद्दलची जाग, आणखीन केवळ संरक्षण नाहीये तर ते कुठेतरी तिच्या मानवी अधिकाराचं रक्षण आहे याची भावना त्याच्या मनामध्ये जाणीव होते. आणि स्वतःचं आत्मपरीक्षण तो सुरू करतोय.
सगळ्या साही कविता ज्या आहेत ते मैत्रीण, लाघव चाफा, दया घना, कंठा, बहर आणि जत्रा, प्रत्येक कवितेमध्ये वेगवेगळा रंग आहे, वेगवेगळ्या भावना आहे. आणि कंठासारख्या कविता पण अजून असल्या पाहिजेत, कारण एक स्त्री मन आहे की काय नाही, मला प्रत्येकाचं होतं म्हणजे की आपण ठेवलंय असं वाटतं आणि ते नक्की चोरीला गेले असं वाटतं, पण ते स्वतःच व्यवस्थित असं सातत्याने बऱ्याच ठिकाणी आपल्याला घडताना दिसतं. आणि मग ते सगळे भावनांची उलघाल आणि सगळ्या भूमिकांमधून परत आपण स्वतः त्याच्यामधला एक आत्मपरीक्षण सुद्धा व्हायला पाहिजे खरं तर या बाबींच्या वरती. परंतु ते फार अवघड आहे, त्याला बरीच युगं लागतील असं मला वाटतं. परंतु त्याचबरोबर हे तर घननीळ खोल डोहातून हे तरंग रोजच उठती, पण लाघव चाफ्यावरती ना कळ्या आकाशी धरती. एक पण काही गोष्टी अशा धरतो समाजामध्ये की त्या कायम तशाच राहणार आहेत, पण त्या तसं नसतं काही वेळेला. आणि त्याची प्रतीती जेव्हा होते त्यावेळेला ती प्रत्यक्ष अनुभवापेक्षा जास्त दुःखदायक आणि क्लेशकारक असते. या दृष्टिकोनातून ही एक सार्वत्रिक म्हणता येईल, पण दुसरीकडे अतिशय व्यक्तिगत कविता लाघव चाफा तुम्ही घेतलेली आहे आणि वाचल्याही सुंदर सगळ्या जणी ज्या आहेत त्या. मैत्रिणीच्या बद्दल मोठं झाल्यावर असं जी मार खाऊन परत येते असं काही म्हणता येत नाही, लहानपणचं गोष्ट वेगळी असते. पण दुरावा येऊन परत जवळीक होणं किंवा काही काळाने भेटल्यावरती खरं सांगायचं तर एकमेकीचे यश स्वीकारता येणं ही मैत्रीमधली फार महत्वाची पायरी असते असं मला वाटतं. तस्लिमा नसरीन ज्या फार मोठ्या लेखिका आहेत, त्यांनी सांगितलं की प्रत्येक पुस्तक प्रकाशित झालं तसतसं माझा एक मित्र किंवा मैत्रीण तुटत गेली, असा एक त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला होता. सगळ्यांनाच तसा अनुभव येत असेल असं नाहीये, पण काही वेळेला आपल्याला अनुभव येतो की एखादी गोष्ट साध्य केल्यावर कारण नसताना, म्हणजे त्या व्यक्तीच्याकडून तुम्ही काही हिसकावलेलं नसतं, त्या व्यक्तीकडून घेतलेलं नसतं, पण या सगळे अनुभव येत असतात आणि ते मांडणं हे खूप प्रभावीपणे तुम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर दयाघनामध्ये जी भावना येते ती कोणत्याही संवेदनशील व्यक्ती मांडत असताना, पण तुमच्या कवितांना एक स्वतःचं मला व्यक्तिमत्व याच्यासाठी वाटतं की तुम्ही खूप फापट पसारा त्याच्यात ठेवलेलं नाहीये. ते कुठेही स्वतःच्या मनात ते अपराधी भावना त्याच्यामध्ये दिसत नाही. जे काय आहे ते तसं स्वीकारण्याची शक्ती आपल्याला असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं तुमच्या साही कविता ज्या आहेत त्या माणसाला अंतर्मुख बनवणाऱ्या बरोबरच त्या समाजाशी पण जोडणाऱ्या आहेत. आणि त्यामुळे निरुपमा नावाप्रमाणे कोणाशी उपमा होणार नाही अशा प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व आहे. खूप खूप अभिनंदन आणि डॉक्टर मुकुंद कोळे तुम्ही जे मांडलेलं आहे. कोण म्हणतं की पुरुष स्त्रीच्या मनात शिरून लिहू शकत ऍक्च्युली मोठा वाद राहिलेला आहे की अनुभूती आणि सहानुभूती, वेदना आणि सहवेदना. परंतु तुम्ही आज अत्यंत प्रभावीपणाने स्त्री काय विचार करेल त्याच्या पुढे जाऊन तुम्ही स्त्रीचं मन ओळखून त्याच्या पुढे लिहिलेलं आहे सगळं जे आहे ते. आणि कसं आहे माहितीये का, हे माहेरपण आणखीन हे सगळं खूप विश्व झाले आता त्याच्यामध्ये. इच्छा असूनही अनेक वेळेला मुलींना येता येत नाही त्या दिवसामध्ये, सुट्ट्या नसतात. दुसरं म्हणजे माहेरपण काही वेळेला मुलींचं इतकं मिळतं त्यांना की कायमच दर महिन्यातच माहेरी जात येत असतात. इतके पण प्रागतिक घरं झालेली आहेत आणि सगळीकडे संचार असतो. एका इमारतीमध्ये सासर माहेर असे सुद्धा लोक झालेले, दोघांच्याही आई वडिलांची काळजी घ्यायची म्हणून सुद्धा झालेले आपल्याला दिसतात. पण मला अशा मुलींची काय आठवण येते की ज्यांना हळदी कुंकवाला माहेरी जाताच येत नाही, कारण त्या माहेरीच राहत असतात. विशेषतः एकल महिला ज्या आहेत समाजामध्ये त्यांचं मग आमच्याकडे काही आम्ही एक आपल्याकडे संस्था आहे स्त्रियांबरोबर काम करणारी, तर त्यांची काम त्यांनी असं करतात त्या की ज्या मुलींची लग्न झालीत अनाथाश्रमातल्या, तर त्या काही माहेरी परत अनाथाश्रमात जात नाहीत. मग त्या मुलींसाठी त्या माहेरचं शिबिर करतात आणि त्याला जवळजवळ 300-400 मुली अशा माहेरपणाला त्या संस्थेत आलेल्या असतात आणि तिथे त्यांच्यासाठी खेळ कार्यक्रम आणि त्यांच्या शिबिरात मला बोलावलेलं होतं. आणि तिथे त्या मुलीशी जेव्हा जोडलं गेलं तेव्हा आपण त्या सगळ्यांची, त्यांना आई माहिती नसली तरी आपल्याला त्याच्यामधली त्यांची सगळी भावना लक्षात येते आणि मग तिथे तगमग म्हणजे काय असते मनाची याची जाणीव आपल्याला खूप होते. आणि दुसरं इथं पुरुष प्रधानतेचा उल्लेख तुम्हीच केलेला आहे, पण कामांच्या बरोबर काही वेळेला सारखं माहेरी जायचं नाही, माहेरच्याशी संबंध तिचा असता कामा नये, माहेरी अडचण आली म्हणून कशाला जायचं. या परिस्थितीत मंद गतीने का होईना हळूहळू बदल होतोय असं मला वाटतं. की मी अशा अनेक स्त्रिया बघते की आई वडील आजारी आहेत म्हणून अगदी मुलगी आणि जावई दोघेही तिकडे जाऊन राहिलेले आहेत
हा जो बदल होतोय तो खूप चांगला आहे असं मला वाटतं. परंतु सर्व गोष्टी वाईट वाटेल विशेषतः घरातल्या मोठ्या लोकांना म्हणून न सांगण्याचा खूप दबाव मुलींवरती असतो किंवा विशेषतः लग्नानंतर येतात. आणि त्यामुळे सगळं जरी सांगितलं तरी आईची वेदना किंवा आजी आजोबांची वेदना ही कशी आपण सांगायची, एक आपण आजही गृहीत धरतो की सगळं सुंदरच असणार, पण तसं जगात असतं तसं नाहीये. काही वेळेला अनेक प्रश्न तयार होतात दुर्दैवानी. पण याच्यामध्ये सुद्धा ज्या मुली माहेरी आहेत पण सासरची ओढ लागलेली आहे असं सुद्धा खूप वेळा झालेलं असतं. आणि म्हणून आणि विनोद मात्र खूप होतात. बायको माहेरी गेली असली की आता सुटलोय, आता आपण काही काळापुरतं हो. आता मजा करू. त्यामुळे हे खूप वेळा हास्य जत्रा आणि या सगळ्या हवा येऊ द्या हो, मध्ये तर सारखं हेच चालू असतं की बायको बाहेर गेली खरंय. मग गुपचूप कसं ते करायला लागतात गोष्टी. आणि वटसावित्री याच्यावरती हे एकतर्फी नातं आहे. असं काही वेळेला दिसतं की पत्नीच्या बाजूने ते आहे पण पतीच्या बाजूने तेवढं असलं तरी तो दाखवू शकत नाही, धजावू शकत नाही. असे जसे लोक आहेत तसे काही जण जे आहेत ते विनोदात सुद्धा एक हिंसा आहे, विनोदात सुद्धा एक टोक आहे. विनोदाने सुद्धा माणूस त्या विनोदामुळे जखमी होऊ शकतो याचा जर का बरोबर. विचार केला. पण तिथे मला एक गोष्ट छोटी आठवते आमच्या कामाच्या अनुभवातली की त्या मुलीमध्ये तो इतका त्याला त्रास देत होता आणि शेवटी ते तरी तो एक दिवस आला आमच्या संस्थेमध्ये आणि खूप रडत होता जोरजोराने लहान मुलासारखा ओकार बसतो. आणि म्हटलं की बापरे. तू किती रडलास तरी आमच्या मनावर परिणाम होणार नाहीये आणि ती तर येणारच नाहीये. परत रोज शुक्रवारी मिटिंगला येऊन रडायचा असं जोरजोराने. आणि नंतर मग एक दिवस दोघंही आले आणि म्हणाले नाही आम्ही आता एकत्र राहतो. म्हणलं का? तो म्हणे माझं याच्याशिवाय चालू शकतो पण याचं माझ्याशिवाय चालू शकत नाही त्यामुळे मी परत आई ग, असं बापरे. सांगितलं त्याच्यामधलं. पण मग तुला लिहून द्यावं लागेल की तू तिच्याशी चांगला वागशील म्हणजे तो जे काय वर्तन करत होता हो मी लिहून देतो, सगळं लिहून देतो. त्या मुलीचं नाव होतं गुलबी. तर त्या गुलबी म्हणजे हो. पारधी समाजाचे लोक होते. परंतु ती गुलबी जी आहे ती त्याच्यानंतर गेली आणि नंतर भेटायला आली तर डोक्यात रिबिन्स वगैरे अशा त्याचा वगैरे करून वगैरे छान आनंदाने ड्रेस करून आली होती. म्हटलं वाचतो का नाही आता तुम्हाला लई घाबरतो तो. म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही. सुद्धा आपल्याला अनुभव येतात स्त्रियांच्या याच्यामध्ये चळवळीमध्ये. पण आईला काही दुःख असेल तर आई मुलीला सांगू शकते की नाही हा एक प्रश्न वाटतो. कारण कायम आईच्या बद्दल आपण हीच भूमिका धरलेली आहे की तिच्या म्हणणं तिची ती सोशिकतेची महामेरुमणी असं आपण गृहीत धरतो. पण जसं आईची वय वाढतं तसं हळूहळू मुलगी आई होते आणि आई मुलगी होते. अगदी बरोबर. बरेच वेळा नातं आपल्याला बदललेलं दिसतं. या दृष्टीने अनेक तरंग भावनांचे मुकुंद पुढे तुमच्या या लेखामुळे झाले. पण रखुमाईच्या संदर्भात मात्र मला असं वाटतं महाकादंबरी होऊ शकते. कारण इतके विषय आहेत. कारण जनीचं नातं वेगळं आहे, तुलसीचं वेगळं आहे, बाकीची सगळी नाती वेगळी आहेत. आणि परत त्या भक्ताचं जे नातं आहे त्या भक्ताचं नातं पती पत्नीच्या नात्याशी तुलना होऊ शकते की नाही याचे एक वेगळी चर्चा आणि विचार होऊ शकतो. कारण जो अधिकार पत्नीला आहे तो भक्ताला असेल तसं नाहीये. पण तरी सुद्धा त्याची जी भावना आणि तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की स्त्रियांच्या मनातली जी भावना असते ते देवाच्या तोंडून वदवतायत सगळे जे आहेत. मुरळींबरोबर काम करत होतो तर त्यावेळेला बऱ्याच मुरळ्या मुक्त झाल्या त्याच्यामधून. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की देवा खंडेरायानं बानू घातली खिशात, देवा खंडेरायानं बानू घातली खिशात, दोन बायकांची चाल पडली देशात. हो अगदी बरोबर. म्हणजे तुळसा आणि बाळसा तिथे आहेत खंडोबाला. आम्ही म्हटलं पण आपल्यात आणि देवात फरक आहे. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिलेली आहे त्याच्यामुळे देवाला त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं, परिस्थिती वेगळी होती, तेच राजे होते. त्यामुळे आता ते तसं चालणार नाही या ज्या गोष्टी आहेत त्या. त्यामुळे श्रद्धा आणि अधिकार याच्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठे याची सुद्धा जाणीव ठेवून मला असं वाटतं मुकुंदजी की नवीन लोकसंस्कृती, नवीन लोक अधिकार असे लोक संगीतातून जर का आले तर त्याचा याची खाली आहे. बोंडल्याची गाणी खूप ऐकानी नवीन लिहिलेली आहेत पर्यावरणावर, मुलीच्या अधिकारावरती, सासू सुनांच्या नात्यावरती, सासू कशी आईसारखी वागते वगैरे सगळं. पण याच्यामध्ये अजून खूप काम झालं पाहिजे. आणि या मंगळागौरीच्या खेळात पाहिलं की त्याचं संहितीकरण झालं पाहिजे. त्या गाण्यांचं कोणी केलंय की नाही मला माहित नाहीये. पण तसं जर का काही झालं तर उद्या जसा गोविंदाला क्रीडा स्पर्धा म्हणून दर्जा मिळाला तसं मंगळागौरी बद्दल सुद्धा खूप मोठं काम करता येईल असं मला वाटतं. बरोबर. आज रखुमाईच्या निमित्ताने आणि माहेर वाचनीच्या निमित्ताने आपण जे सगळं ऐकणारे आणि सगळं वाचणारे श्रोते आणि प्रेक्षक आहेत, रसिक आहेत, त्यांना मला सांगायचंय की
या भावना ज्या आहेत त्या वर्षानुवर्ष झालेल्या आहेत, कारण हा गौरीचा जो सण आहे तो स्त्रियांचा आहे. सर्जनशीलता जी आहे ती स्त्री ती शेतीचा शोध लावल्यावरती हा सण हळूहळू हळूहळू असा एवढा प्रभावित होत चाललेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यानंतर येणारं नवरात्र हे परत स्त्रीच्या वेगवेगळ्या रूपांचं प्रतीक आहे. दृष्टिकोनातून आपण खूप समृद्ध झालोय असं नक्की वाटतं. आणि म्हणूनच कदाचित समाजातले अनेक घटक आज आकर्षित होत आहेत. ते जेवढं मांडलं जाईल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती, व्यासपीठावरती, तेवढं ते चांगलं होईल. पण शेवटचा मुद्दा की साहित्य संमेलनात लोकसाहित्यावरती एकतरी सत्र असावं, यावरती काय पात्र धरणार आहे हे ते मला मुद्दाम सांगितलं. आणि खूपच छान, खूपच छान. मुकुंद, जसं आम्ही सुरुवातीला म्हटलं होतं की मुळात हे सगळं साहित्यरंग करण्यामागचा उद्देश जसा नीलमताईंनी सांगितला, तसं तुम्ही जे प्रातिनिधिक वाचताय ते वाचल्यानंतर मुळातून तुमची पुस्तकं वाचली जावीत असा खरं तर विचार आहे. त्यामुळे तुझी जी पुस्तकं आहेत ती आम्हाला नक्की कुठे उपलब्ध आहेत याबद्दल आम्हाला तुझ्याकडनं ऐकायचंय. माझी स्वतंत्र 5 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. त्यातलं एक पहिलं जे पंचलावण्य नावाचं पुस्तक आहे ते लावणी कलावंतांची चरित्र आहेत, छोटी छोटी म्हणजे चरित्र लेख आहेत. ते शब्द पब्लिकेशन आहे, म्हणजे मुक्त शब्द येशू पाटलांचं जे शब्द पब्लिकेशन आहे त्यांनी काढलेलं आहे. आणि त्यानंतरची माझी 4 पुस्तकं म्हणजे इतिहासाचे साक्षीदार, लोकराहाटी, किंवा त्यानंतर जातीची खादाडी असेल, किंवा एक कुमार कथांचं पुस्तक आहे राई आणि इतर कथा. ही 4 पुस्तकं मनोविकासने काढलेली आहेत. त्यातलं इतिहासाचं साक्षीदार आणि लोकराहाटी या 2 पुस्तकांना शासनाचा जो आपला वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळतो ते त्या 2 पुस्तकांना मिळालेले आहेत. आणि हे जे कुमार कथांचं पुस्तक मी म्हटलं की राई आणि इतर कथा, तर ते मनोविकासने काढले, पण ते शिवाजी विद्यापीठामध्ये MA पहिल्या वर्षाला बाल वाङ्मयासाठी ते लावलं गेलंय अभ्यासासाठी. अरे वा. हो. आणि मी त्यात पुस्तकाचं म्हणजे कसं आहे की आई आणि मूल या दोघांचं ग्रामीण पार्श्वभूमीवरती त्या दोघांचे जे भावबंध आहेत, घराबद्दलची ओढ असेल, बाजूच्या निसर्गाची ओढ असेल, किंवा नदीची ओढ असेल, ग्रामदैवताची ओढ असेल, तर या सगळ्यांचे त्या दोघांचे जे भावबंध जुळलेले आहेत त्याच्या त्या कथा आहेत. आणि त्यामुळे त्या मला त्या खूप आणि बघायला गेलं तर ते माझ्या आणि आईच्याच कथा आहेत. त्या नावं वेगळी वापरलेली आहेत, पण आईचे आणि माझे जे ग्रामीण पार्श्वभूमीवरती भावबंध जुळलेले आहेत तर ते मी त्यात अधोरेखित केले. बरोबर. आणि उपलब्ध आहेत. हा, म्हणजे ऑनलाईन पण उपलब्ध ऑनलाईन आहेत. हो हो हो. म्हणजे ऑनलाईन सुद्धा लोक नक्कीच घेऊ शकतात. आणि संपादित केलेली पुस्तकं पण संपादित केलेली पुस्तकं आहेत. रत्नाकर मतकरींची 3 पुस्तकं मी संपादित केली होती. 2 पुस्तकं त्यांची रंगभूमी संबंधीची होती, आणि त्यांचे जे सामाजिक राजकीय सांस्कृतिक लेख होते, वैचारिक लेख, ते कायमचे प्रश्न या नावाखाली मी ते संपादित केलं होतं. बरोबर. नक्कीच ही पुस्तकं आपले वाचक जे आहेत ते मुळापासून वाचतील असं नक्की मी सांगेन. निरुपमा, तुमचा जो काव्यसंग्रह आहे तो कुठे आम्हाला उपलब्ध होऊ शकतो? माझा काव्यसंग्रह एकतर आप्पा बळवंत चौकात म्हणजे पुण्यामध्ये तुम्हाला दुकानांमध्ये मिळेल, आणि ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे. आणि ऑनलाईन तो डिस्काउंट मध्ये आहे, त्याच्यामुळं तिथून घेऊ शकता. नाहीतर मला हे संपर्क. ऑनलाईनचं हे काय आहे, म्हणजे अमेझॉनवर आहे की अमेझॉनवर आहे? ओके, म्हणजे तिथे जाऊन आम्ही ते पुस्तक घेऊ शकतो. नक्की. आता समाज माध्यमांमुळे आणि या ऑनलाईन मुळे आपल्याला इतकंच खरं तर जग सोपं झालंय आणि जवळ आलंय. आजही आपण 4 वेगळ्या ठिकाणी बसलोय आणि एका एकत्रित येऊन हा साहित्यरंग उलगडतोय, याचं श्रेय निश्चित आहे. त्यामुळे आज खरोखर तुमच्या दोघांच्याही साहित्यातनं, कवितेतनं आणि लेखनातनं वेगळे रंग आम्हाला बघायला मिळाले. पुढच्या शुक्रवारी पुन्हा असंच भेटूया नवीन लेखकांसह. तुम्हा दोघांचेही अगदी मनापासून आभार आणि आपल्या गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.